घ्या क्वेश्चन घ्या घेऊन का लोकसभा निवडणूक काय वंचित करून काय पहिली प्रतिक्रिया काय मुद्दा मी 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये इच्छुक होतो. या पक्षात पूर्वी होतो, त्या पक्षाकडून त्यांची काही हतबलता होती म्हणून त्या ठिकाणी त्यांना ते करता आलं नाही. जो शिवसेनेच्या शिवसैनिक जे दुखावले गेलेले आहेत त्यांच्या भावना आणि नेहमी होणारा अन्याय, या अन्यायापोटी या ठिकाणी आम्ही आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या दोघांचं जे राजकारण चाललंय, दोन घराण्याचं एका भावाभावाची जी पिढी चालत आलेली आहे, मग त्यांच्यामध्ये काही क्रिमिनल ऑफेन्स झाले, बाकीचे आरोप झाले, कारखान्याचे आरोप झाले, मर्डरचे आरोप झाले, अटक झाली, अमुक झालं. यानंतर तेच लोकांनी कुठवर पाहिजे तुमचं वैयक्तिक जे चाललंय. बाकीच्या लोकांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या सगळ्या काय सोयी सुविधा हे पाहायचं कुठे काय, ह्यांचं फक्त ऐकत बसायचं या दृष्टिकोनातनं. आणि बरंच काही त्या ओमराजेबद्दल माझी थोडीशी नाराजी त्या ठिकाणी अशी होती की त्यांनी बार्शी शहर तालुक्यातली शिवसेना फोडली. माझे पदाधिकारी यांनी काही काम तिकडे द्यायचं, नांदळकरकडे जायचं नाही म्हणायचं. आणि आता मी आमदारांचा मित्र तसा एका पक्षात होतो, आमदाराचा धाकटा भाऊ म्हणून प्रचार केला मी, परंतु या ठिकाणी तिकडे जाऊन बसायचं, त्यांचेच कार्यकर्ते मोठे करायचे आणि शिवसेना वाढली नाही पाहिजे या दृष्टिकोनातनं ही केला. मग वंचिताचा आवाज कुठं उठवू शकतो आपण, तर त्या दृष्टिकोनातनं माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याशी आणि पदाधिकारी आमचे शिंदे साहेब आहेत, बाकी सगळे पदाधिकारी आहेत, यांच्याशी चर्चा करत राहिलो. बायोडाटा पाठवला होता आणि त्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी बायोडाटा पाठवल्यावर त्यांना सगळं मी गेलो त्यावेळेला आंबेडकर साहेब म्हटले, त्यांना विचारा साहेब तुमच्याबद्दल आम्हाला काहीच चर्चा काही किंवा ही करायची नाही, तुमचा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आमच्याकडे आहे, अनेक चांगले बी सांगितलंय, वाईट बी सांगितलंय, पण असा वागच आम्हाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी मला या ठिकाणी तिकीट जाहीर केला, त्यांचं पहिल्यांदा मी ऋणी आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटी निवडणुकीला थोडी जातीची समीकरणं चालतात, पैसा चालतो, बाकीचं चालतंय यांचं, आमच्याकडे आम्ही तो प्रकार नाही. पण या ठिकाणी जर काम करत असताना आंबेडकर साहेबांनी, वंचित बहुजन आघाडीने सर्वांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलंय. मराठा समाजाला, माळी समाजाला, आता लिंगायत समाजाला सुद्धा त्यांनी सन्मान मानाची वागणूक मला तिकीट देऊन केलेले आहे. आज 5.5 लाख मतदार या ठिकाणी या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं माझा वंचित बहुजन आघाडीचा मतदारसंघ मतदार हे वोटर, त्याचप्रमाणे माझा मराठा बांधव सुद्धा माझ्याबरोबर आहे. मराठीचे आंदोलन, एक मराठा लाख मराठाचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक यातलं फॅक्टर असे आहेत की बार्शीतला सुद्धा 2.25 लाखाचं मतदान आहे. कांबळे साहेबांनंतर आधी आणि नंतर बार्शीला प्राधान्य दिलं नाही. मग तिथं आम्ही नेहमी त्या बार्शीतनं कुठं या आमदाराला ह्याला हुडकायचा खासदाराला, आणि आमचा खासदार तर एसटीत बसून द्यायला माणसं जातो, रेल्वेत बसून द्यायला जातो, कुठंतरी काय म्हणतात त्याला टाबी हुडकायला जातो, त्या खासदाराला कुठं हुडकायचा. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी मला सर्वांगीण विकास आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादानं करायचा आहे. माझा साखर कारखाना, होऊ घातलेला साखर कारखाना सावरगावला आहे, तुळजापूर तालुक्यामध्ये आहे, तो मला उभा करायचा आहे. 19 TMC पाणी धाराशिव आणि ह्याच्याकरता येणार आहे, ते पिंपळा डॅम या ठिकाणी पडणार आहे. त्याच दृष्टिकोनातनं मला पावलं उचलायची आहेत. आणि या ठिकाणी माझ्या मायमाऊलीचे प्रश्न, बचत गटाचे प्रश्न, शेतकऱ्याचा प्रश्न, स्वामीनाथन आयोग, लाईट सकाळी 6 ते संध्याकाळी 6 माझ्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, नाममात्र दरात कर्ज मिळालं पाहिजे, माझ्या युवकांना मोठे मोठे उद्योगधंदे आणून रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे. या दृष्टिकोनातनं जर काही करायचं असेल तर या वेळेला कुठंतरी मिलय ही कोण आहे अशातला भाग नाही, पण मी हे करून दाखवू शकतो एवढी ताकद या समाजाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. आणि पूर्वीचाच मी पोलीस अधिकारी असल्या कारणानं या ठिकाणी काम करतो. आणि मला दिल्लीमध्ये या ठिकाणी पाठवल्याशिवाय ही जनता राहणार नाही. आतापर्यंत या दोघांचाच खेळ चालला होता, दोनच म्हणजे हा नाही तर तो, तो नाही तर तो, तो नाही तर तो, पण आता तिसरा आलेला आहे. आता दोघं हे सगळे विसरा आणि आता तिसऱ्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. आणि विक्रमी मतानं निवडून येणार, आजच सांगतो, विक्रमी मतानं मी निवडून. आणि माझे चाहते, माझे ग्रुप महाराष्ट्रात सगळेच ग्रुप असतील, माझी काय तृप्ती देसाई असेल, भगिनी टायगर ग्रुप असेल, DS ग्रुप असेल, अमका असेल, श्याम शिंदे अमक, हे जे वादळ आहे वादळ, हे बघितल्यानंतर तुम्हाला समजेल आणि ते मतावरती परिणाम होणार आहे. युवा पिढीनं माझं इलेक्शन हायर केलेलं आहे. आता युवकांनी ठरवलंय की आता वंचित बहुजन आघाडीशिवाय इथं पर्याय नाही.
आणि आंदळकर साहेबाला या ठिकाणी खासदार केल्याशिवाय जनता राहणार नाही. वास्तविक मी आमदारकीच्या रेसमध्ये होतो, परंतु आमचा एखादा फौजदार व्हायला जातो, फौजदारमध्ये नापास होतो आणि तो डायरेक्ट IPS होतो. त्या पद्धतीनं माझं झालंय. तिथं फौजदारकी नको, जा बाबा तो तिथं खासदार केला. त्या पद्धतीनं मी जाणार आणि शंका यामध्ये तिळमात्र सुद्धा नाही.